शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना प्रथम मी अभिवादन करतो। महाराष्ट्राचे भाग्यविधाते, मराठी मनाची धडकन, हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमनजी अंदेवार, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेशजी वासलवार, जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी घुडे, आमचे राजवर्मा, महिला सेनेच्या अध्यक्षा कल्पनाताई पुदरलवार आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनींनो, खरं तर आज मला खूप आनंद झाला की सिनाडा हे गाव जे पुनर्वसित झालेलं आहे, या पुनर्वसित गावामध्ये आमच्या नवयुवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेऊन जे आहे एक या सिनाळा गावाचं जे आहे नवनिर्माण करण्याचं जे आहे काम सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा असा एक राजकीय पक्ष आहे जो काहीतरी नाविन्यपूर्ण करतो। आपल्या ज्या समाजामध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या घडत आहे, फक्त राजकारणासाठी वापरल्या जात आहे, परंतु येणारा समोरचा काळ कसा असेल, आपल्यासाठी येणारा समोरच्या काळामध्ये आपण काय करणार आहोत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास आराखडा तयार केलेला आहे की आमचा समोरचा महाराष्ट्र कसा असेल, आमचे तरुण बेरोजगार जे आहेत त्यांना रोजगार कसा मिळेल, आमच्या भगिनी जे आहे त्यांना गृहोद्योग कसा मिळेल आणि आपलं संपूर्ण समाजाचे जे आहे संतुलन कसं राखता येईल, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार आहेत। कारण सन्मान्य राजसाहेबांनी जगाला वेळ वाटावा असं महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न बघितलं। हा महाराष्ट्र आमचा जगाच्या पलीकडे जे आहे एक वेगळा आगळा वेगळा महाराष्ट्र असेल अशा प्रकारचं जे आहे ध्येय धोरण सन्मान्य राजसाहेबांचं आहे। पण आज आपण काय बघतो आहोत, कारण आपला मराठी माणूस दबला आहे, चेपला आहे, त्याच्यावर अन्याय अत्याचार होत आहे, बाहेरच्या परप्रांतीयाचे लोंडेच्या लोंडे आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपले रोजगार हिरावून घेत आहे, परंतु आपण स्वस्त बसलेलो आहोत। तुम्हाला सांगतो की 1293 मध्ये आपले जे रामदेवराव यादव जे होते ते तर राजा होते। देवगिरी किल्ला होता, म्हणजे महाराष्ट्राचं जे पहिला जो किल्ला होता तो देवगिरी किल्ला होता। त्या देवगिरी किल्ल्याचं वर्णन करताना बाबासाहेब पुरंदरेने असं म्हटलं होतं की सीतेच्या हृदयामध्ये जसं रावणाला शिरता येत नव्हतं, तसं देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरता येत नव्हतं, असा तटस्थ तटबंदी असलेला देवगिरी किल्ला। पण आपला रामदेवराव यादव नावाचा राजा गाफील राहिला आणि अल्लाउद्दीन खिलजी आला आणि तो किल्ला गिळंकित करून जे आहे आपलं राज्य प्रस्थापित केलं आणि पुढचे जे 2000 म्हणजे पुढचे 3.5 वर्ष जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नाही, जोपर्यंत ते त्या स्वराज्याची लढाई लढले नाही, तोपर्यंत आपला संपूर्ण जे महाराष्ट्र हा मोगलांकडे गेला। कारण आपलेच लोक फिरूर झालेले होते, कारण आपला स्वाभिमान आपण गमावलेला होता। आणि म्हणून उठ मराठा उठ या पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटलेलं आहे, स्वाभिमान शून्य माणूस आणि स्वाभिमान शून्य राष्ट्र याला जगाच्या पाठीवर कुठंच किंमत नाही। आणि म्हणून मराठी असल्याचा आपण स्वाभिमान आपण सोडलेला आहे। आपण मराठी आहोत, आपली जात मराठी आहे, आपली मराठी संस्कृती आहे, मराठी भाषा आहे, हे आपण पार विसरून गेलो। आणि आज काय झालं की परप्रांतीय हे मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेले। आज या अनेक वर्षे जे आहे या सर्व क्षेत्राचं जे प्रतिनिधित्व कोणी केलं, एका भैयाने केलं। कारण तुमच्याकडे माणूस नव्हता। आज इथले अनेक जे आहे नगरसेवक जे आहे परप्रांतीय आहेत, अनेक एक कंत्राट घेणारे कंत्राटदार जे आहे हे परप्रांतीय आहेत। आपल्या लोकांचं काम हिरावून घेणारे परप्रांतीय आज आपल्या डोक्यावर बसलेले आहेत। आणि म्हणून तमाम मराठी मनाचं मावळ मातीचं राज्य या महाराष्ट्रामध्ये यावं। जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभं केलं, तसंच मराठी मनाचं राज्य पुन्हा परत या महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं असा संकल्प सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेला आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की काही होऊन जाऊ द्या, जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी असल्याचा एक स्वाभिमान बाळगा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवनिर्माणाच्या विचारामध्ये आपण जुळा।
तरच खऱ्या अर्थानं समोरचा येणारा भविष्यकाळ आपला असेल. तर आज महाराष्ट्राचं सर्व जे राजकीय चित्र जर बघितलं पूर्ण चिखल झालेलं आहे. एकीकडे बलात्कार होत आहेत, बंधुभावांसारखे जे आहे जन्माला येऊन ते महिलांचं शोषण करत आहे, भ्रष्टाचार सिगेला पोचलेला आहे, पक्ष फोडल्या जात आहे, माणसं तोडल्या जात आहे आणि सत्तेसाठी काही केलं जात आहे. हे सगळं चित्र जे बघितलं असं वाटतंय की राजकारणामध्ये कोणी पडूच नये. परंतु अशाही स्थितीमध्ये धीरगंभीर या महाराष्ट्राला दिशा देणारा नेता सन्मान्य राजसाहेब ठाकरे आपल्याला लाभलेला आहे. खऱ्या अर्थानं हे आपलं सौभाग्य आहे. कारण मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, 2017 मध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी मुंबईला गेलो होतो. तामिळनाडू नवनिर्माण सेना नावाची संघटना जी आहे तामिळनाडूमध्ये त्यांनी उघडली होती आणि ते सुद्धा त्या सन्मान्य राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त तामिळनाडूमधून जवळपास 150 गाड्या घेऊन तिथं आलेले होते. त्यापैकी एका जणाला मी विचारलं, म्हटलं एवढ्या दुरून तुम्ही इथे सन्मान्य राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही इकडे आले, काय कारण काय आहे? त्यांनी असं सांगितलं की म्हणे हा नेता एवढा प्रगल्भ आहे, एवढा विचारवंत आहे आणि एवढा देखणा आहे, एवढा कर्तृत्वान आहे, एवढा वक्तृत्व शैली असणारा नेता जर आमच्या तामिळनाडूमध्ये जन्माला आला असता तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो, त्यांची सत्ता प्रस्थापित केली असती. पण आज या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे, एवढा हुशार, एवढा टॅलेंट, जगाला हे वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न ज्यांनी बघितलं, माझ्या मराठी माणसावर अन्याय होऊ नये यासाठी जो माणूस धडपडतोय त्या माणसाचं राज्य इथं येत नाही, एकही आमदार खासदार येत नाही. हे दुर्भाग्य आहे. आणि म्हणून किमान आपण तरी आता विचार करावा, येणाऱ्या समोरच्या पिढीसाठी आपण काहीतरी देणं आहे. जर आपण आता जर जागलो नाही तर येणारा काळ जे आपला राहणार नाही. आणि म्हणून आज मी सर्व लोकांना विनंती करतो, गाव